आन्सर फक्त डिसाइड करा. काय म्हणलंय बघा. अ गॅलोमीटर मे बी कन्व्हर्टेड इंटू एमीटर और होल्ड मीटर. बरोबर. इन विच ऑफ फॉलोइंग केसेस रेजिस्टन्स ऑफ डिव्हाइस सो ऑब्टेन विल बी लार्जेस्ट. रेजिस्टन्स ऑफ डिव्हाइस म्हणजे काय. गॅलोमीटर मध्ये एमीटर मध्ये काय करतोय आपण. एमीटर मध्ये काय करतोय. एमीटर मध्ये गॅलोमीटर बरोबर शंट कनेक्ट करतोय पॅरलल. बरोबर आहे ना. त्यामुळे इफेक्टिव्ह आर इक्विव्हॅलंट काय असतोय. लेस दॅन जी एज वेल एज एस. बरोबर. आणि प्लस व्होल्ट मीटर मध्ये काय करतोय आपण. गॅलोमीटर बरोबर एक्स कनेक्ट करतोय काय इन सिरीज. त्यामुळे आर इक्विव्हॅलंट काय असतोय. ग्रेटर दॅन जी एज वेल एज एक्स. बरोबर आहे का नाही. आता ऑप्शन डिझाईन करा. मग कुणाचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स जास्त असतोय. व्होल्ट मीटरचं. बरोबर. बरोबर. त्यामुळं सी किंवा डी. त्या सी मध्ये दोन्ही मध्ये व्होल्ट मीटर आहेत. पण एकाची रेंज किती आहे 1 व्होल्ट. त्यापेक्षा रेंज वाढले. रेंज कधी वाढते. आर इक्विव्हॅलंट वाढला तर. त्यामुळे करेक्ट ऑप्शन डी. इज इट क्लिअर. गेटिंग एव्हरीवन. समज सगळ्यांना. इथे विचारलंय रेजिस्टन्स ऑफ डिव्हाइस म्हणजे काय. आर इक्विव्हॅलंट. आर इक्विव्हॅलंट एमीटरचा कमी असतोय. गॅलोमीटरचा व्होल्ट मीटरचा जास्त असतोय. आणि जशी रेंज वाढत तसं रेजिस्टन्स वाढतोय. तर ऑप्शन इज टी. इज इट क्लिअर.